नमस्कार, मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, एक धक्कादायक माहिती पश्चिम बंगालमधून आहे. कसं अस्थिर वातावरण ममता बॅनर्जी यांच्या राज्यात निर्माण झाले हे यापूर्वी अनेकदा समोर आलेलंच आहे. एकतर हिंदू तिथं धोक्यात आहे. बांगलादेशी घुसखोरांमुळं विशिष्ट समुदायाची संख्या मुद्दाम वाढवली जाते आहे. त्याच्यावर कारवाई करण्याऐवजी त्यांना गोंजरण्याचं काम ममता बॅनर्जी करत आहेत. आता तर एक नाही दोन नाही, तब्बल 150 बॉम्ब तिथं सापडलेत. विचार करा, तिथं सामान्य नागरिकाची काय अवस्था असेल, कशा भयभीत वातावरणात तो जगत असेल. हा विषय आपण समजून घेऊया. कुठं काय सापडलं ते आणि प्रशासन कसं सतर्क झालं ते. तर पश्चिम बंगालच्या अतिसंवेदनशील मुर्शिदाबाद जिल्ह्यात मोठी सुरक्षा धोक्याची घटना समोर आली आहे. मतदार यादीच्या विशेष पुनरावलोकन मोहिमेदरम्यान गेल्या 2 दिवसात सुरक्षा यंत्रणांनी 150हून अधिक देशी बॉम्ब जप्त केलेत. बांगलादेश सीमेच्या लगत असलेल्या या भागात पोलीस आणि सीमा सुरक्षा बलानं तिथं शोधमोहीम सुरू केलेली आहे. बॉम्ब शोधण्यासाठी ड्रोन आणि बॉम्ब निष्क्रिय पथक तैनात करण्यात आली आहेत, ज्यामुळं स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. खारग्राम परिसरातील एका मदरशाशी संबंधित व्यक्तीच्या घरातून 9 जिवंत बॉम्ब सापडल्यानंतर सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत. कंडी, शमशेरगंज, डोमकल आणि लालगोला यासारख्या सीमावर्ती भागातून बॉम्ब जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांचं म्हणणं असं आहे की हे बॉम्ब स्थानिक राजकीय हिंसा किंवा सीमापार होणाऱ्या अवैध तस्कराशी संबंधित असू शकतात. प्रशासनानं सांगितलं, सीमा भागाच्या जवळ असल्यामुळं हा परिसर अवैध हालचालींचं केंद्र बनत चाललं आहे. गेल्या महिन्यात डोमकलमध्ये झालेल्या स्फोटामध्ये 2 जणांचा मृत्यू झाल्यानंतर जिल्ह्यात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. ही घटना केवळ राजकीय पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोप वाढवणारी नाही, तर मुर्शिदाबाद जिल्ह्याची नाजूक आणि अस्थिर परिस्थिती अधोरेखित करणारी आहे. आता जाऊ आफ्रिकेत. आफ्रिकेतील माली देशात पुन्हा एकदा भारतीय नागरिकांच्या अपहरणाची गंभीर घटना घडली आहे. पश्चिम मालीतील कोबरी परिसरात गुरुवारी अज्ञात बंदूकधाऱ्यांनी विद्युतीकरण प्रकल्पावर काम करणाऱ्या 5 भारतीय कामगारांचं अपहरण केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार हे कामगार ज्या कंपनीसाठी काम करत होते त्या कंपनीच्या प्रतिनिधींनी या घटनेची औपचारिक पुष्टी केली आहे. त्यांनी सांगितलं, या घटनेनंतर इतर सर्व भारतीय कर्मचाऱ्यांना राजधानी बमाको इथं सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. जरी अद्याप कोणत्याही संघटनेनं या अपहरणाची जबाबदारी स्वीकारलेली नाही, तरी अल कायदा आणि इसिस संबंधित दहशतवादी गट यांचा यामध्ये हात असण्याचा दृढ संशय व्यक्त केला जातोय. लक्षात घेण्यासारखं म्हणजे याच वर्षी जुलै महिन्यात 3 भारतीय नागरिकांचं मालीत अपहरण झालेलं होतं, ज्याची जबाबदारी अल कायदा संबंधित दहशतवादी संघटना जमात नुसरत अल इस्लाम वल मुस्लिमीननं स्वीकारलेली होती. माली देश गेल्या 10 वर्षांहून अधिक काळ राजकीय अस्थिरता आणि दहशतवादाच्या संकटात सापडलेला आहे. इथं परदेशी नागरिकांचं अपहरण फिरवतीसाठी एक सामान्य गोष्ट बनली आहे. साहेल प्रदेश, ज्यात मालीचा समावेश होतो, हा सध्या जागतिक दहशतवादाचा केंद्रबिंदू मानला जातो. जगभरात दहशतवादामुळे होणाऱ्या अर्ध्याहून अधिक मृत्यू हे या प्रदेशात घडत असतात. सरकारी आकडेवारीनुसार सध्या सुमारे 400 भारतीय नागरिक मालीत कार्यरत आहेत. ते नागरिक प्रामुख्यानं बांधकाम आणि इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्पांमध्ये कार्यरत आहेत. या अपहरणामुळं भारत सरकार आणि परराष्ट्र मंत्रालयानं परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवलं असून भारतीय नागरिकांच्या सुरक्षेबाबत चिंतासुद्धा केलेली आहे. आता जाऊ अमेरिकेत. अमेरिकेत हिंदू आणि भारतीयांच्या विरोधात विषारी प्रचार करणाऱ्या मॅट फोर्नी या व्यक्तीनं सोशल मीडियावर दावा केला होता की तो टेक्सासस्थित द ब्लेज या मीडिया संस्थेत रिपोर्टर म्हणून सामील होतोय. पण 2च दिवसांनी म्हणजे त्यानं स्वतःच जाहीर केलं की द ब्लेजनं त्याला कामावरून काढून टाकलंय. मॅट फोर्नी स्वतःला लेखक आणि पत्रकार म्हणतो, पण त्याचं लेखन आणि वक्तव्य पत्रकारितेपेक्षा द्वेषपूर्ण विचारसरणीचं प्रतीक असतात. त्याचा भूतकाळ वादांनी भरलेला आहे. महिलांविषयी अपमानास्पद लेख लिहिणं, अश्लील पुस्तकं प्रसिद्ध करणं आणि आता भारतीयांविरोधात वर्णद्वेषी वक्तव्य करणं हेच त्याचं तथाकथित करिअर प्रोफाईल आहे.
गेल्या काही महिन्यांपासून त्यानं सोशल मीडियावर भारत, हिंदू आणि भारतीय प्रवासी यांच्या विरोधात विषारी प्रचार सुरू केला आहे. त्यानं केवळ भारतावर टीका केली नाही, तर भारत आणि भारताविषयी गहन द्वेष प्रकट करत एक ट्विट केलं, DEI मीन्स डिपोर्ट एव्हरी इंडियन. असं दिसतं की भारताचा वाढता विकास, तंत्रज्ञानातील प्रगती आणि जागतिक प्रभावामुळं मॅट फोर्नीसारख्या लोकांची झोप उडालेली आहे. पश्चिमेत काही कट्टरपंथी आता हे सहन करू शकत नाहीत की भारतीय केवळ आउटसोर्सिंग कामगार नाहीत, तर जगातील नेतृत्व स्थानाकडं वाटचाल करणारे सक्षम लोक आहेत. खरा प्रश्न हा आहे की जर एखादी व्यक्ती जाहीरपणे भारतीयांच्या निर्वासनाची मागणी करत असेल, तर त्याला कोणतीही मीडिया संस्था भारतीय घडामोडींचा रिपोर्टर कशी काय बनवू शकते. याच प्रकारे द ब्लेझनं मोठी चूक केली. फोर्नीनं दावा केला होता की त्याला भारताशी संबंधित रिपोर्टिंगचं काम मिळालंय, पण विडंबना अशी आहे की त्यानं भारतानं पाकिस्तानवर हल्ला केला अशा प्रकारचं खोटं ट्विट केलेलं होतं. ताबडतोब कम्युनिटी नोट्सनं हे ट्विट खोटं असल्याचं घोषित केलं. ही घटना पश्चिमी मीडियाच्या नैतिक अधःपतनाचं उदाहरण आहे. जो व्यक्ती भारत आणि हिंदूंविषयी द्वेष बाळगतो, तो भारतीय समाजावर निष्पक्षपणे रिपोर्टिंग कसं करू शकतो. पश्चिमी मीडिया भारताला नेहमी असहिष्णू देश म्हणतो, पण जेव्हा त्यांच्या स्वतःच्या पत्रकाराकडून हिंदू विरोधी प्रचार केला जातो, तेव्हा ते पूर्णतः मूग गिळून गप्प असतात. भारतामध्ये जर एखाद्या समुदायाविरोधात लहानसं विधान झालं तर त्याला हेट स्पीच म्हटलं जातं, पण अमेरिकेत जर एखादा पत्रकार संपूर्ण समुदायाच्या निर्वासनाची मागणी करतो, तर ते फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन म्हणून सादर केलं जातं. यालाच म्हणतात पश्चिमी उदारमतवादाचा दुटप्पी चेहरा. फोर्नीसारखे लोक फ्री स्पीचचा झेंडा उचलतात, पण या झेंड्याच्या आड ते फक्त हिंदू समाजावर प्रहार करतात. त्यांना ठाऊक आहे की हिंदू समाज शांतताप्रिय आहे, हिंसक प्रतिक्रिया देणार नाही, म्हणून ते हिंदू धर्म आणि परंपरांवर प्रहार करतात. आपली तथाकथित धाडसी पत्रकारितासुद्धा या माध्यमातून दाखवतात. पण हेच जर वक्तव्य दुसऱ्या धर्माबद्दल केलं असतं, तर कदाचित फोर्नीवर अमेरिकेच्या न्याय विभागाची चौकशी सुरू झाली असती. यावरून हे दिसतं की अमेरिकेत आणि युरोपमध्ये हिंदू फोबिया आता ॲक्सेप्टेबल हेट म्हणजेच स्वीकार्ह द्वेष बनला आहे. गेल्या दशकात भारतानं जागतिक स्तरावर मिळवलेलं तांत्रिक, आर्थिक आणि धोरणात्मक यश पश्चिमेकडील काही बौद्धिक लोकांना पचवता येत नाही. आज भारतीय मूळ असलेले CEO, प्राध्यापक, वैज्ञानिक जगातील निर्णय केंद्रांमध्ये कार्यरत आहेत. फोर्नीसारखे लोक या उभारणीला धोक्याचं रूप देतात आणि IT आउटसोर्सिंगचा धोका कधी इमिग्रेशनचा, कधी हिंदू राष्ट्रवादाचा, पण खरं म्हणजे ही भीतीच भारताच्या बळकटीचं प्रमाणपत्र आहे. कारण कमजोर देशांविरुद्ध कुणी प्रचार करत नाही. फोर्नीसारख्या लोकांचा द्वेष फक्त ट्विटरपुरता मर्यादित राहत नाही. अमेरिका आणि कॅनडामध्ये भारतीय मंदिरांवर हल्ले झाले, भारतीय विद्यार्थ्यांना कॅम्पसवर अपमानित करण्यात आलं, ब्राह्मण म्हणून लक्ष्य करण्यात आलं. अशा घटना सोशल मीडियावर द्वेषपूर्ण प्रचारातून जन्म घेतात. जेव्हा एखादा पत्रकार भारताविरोधात खुलेआम विषारी वक्तव्य करतो, तेव्हा सामान्य लोक त्याच द्वेषाला वैध मानू लागतात. हे फक्त ऑनलाईन ट्रोलिंग नाही, तर हिंसेची वैचारिक तयारी आहे. फोर्नीसारख्या व्यक्तीला भारतावरील रिपोर्टिंगचा अधिकार देणं म्हणजे एखाद्या वर्णद्वेषी व्यक्तीला आफ्रिकेवरील रिपोर्टिंगची जबाबदारी देण्यासारखं आहे. जो व्यक्ती म्हणतो प्रत्येक भारतीयाला देशाबाहेर हकललं पाहिजे, तो भारताची संस्कृती, समाज आणि राजकारण निष्पक्षपणे समजू शकतो का, हा प्रश्न इथं निर्माण होतो. आता जाऊ बिहारमध्ये. बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान गुरुवारी पार पडलं. तब्बल 64.66% मतदान तिथं नोंदवलं गेलं आहे. ही टक्केवारी आत्तापर्यंतच्या बिहारच्या निवडणूक इतिहासातील सर्वाधिक मतदानाची टक्केवारी आहे. निवडणूक आयोगानं याला मतदारांच्या लोकशाहीवरील विश्वासाचं आणि यावेळी राबवण्यात आलेल्या नवीन मतदार हितैषी उपक्रमांच्या यशाचं प्रतीक म्हटलंय. काही लोकांनी मतदान प्रक्रियेवर अविश्वास निर्माण करण्यासाठी खोटी माहिती पसरवण्याचा प्रयत्न केला. ऑल्ट न्यूजच्या मोहम्मद जुबैरनं DD न्यूज आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध Xवर दिशाभूल करणारी पोस्ट केली, ज्याचा उद्देश निवडणुकीच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणे हा होता. गुरुवारी मतदान संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी Xवर लिहिलं होतं, बिहार विधानसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यात NDAनं प्रचंड आघाडी घेतलेली आहे. दुसऱ्या टप्प्यातही NDAची लाट सर्वत्र दिसते. हे ट्विट एक सामान्य राजकीय प्रतिक्रिया होती. स्वतःच्या पक्षाच्या आघाडीचा दावा करून समर्थकांमध्ये उत्साह निर्माण करण्याचा तो प्रयत्न होता.
तसंच डी न्यूजनं ट्विटमध्ये स्वतःची कोणतीही स्वतंत्र भूमिका मांडली नव्हती. याच ट्विटनंतर अल्ट न्यूजचा सहसंस्थापक मोहम्मद जुबैरनं एक्सवर डी न्यूजचा स्क्रीनशॉट टाकून लिहिलं, राष्ट्रीय प्रसारक डी न्यूज हिंदीला कसं माहीत की बिहार पहिल्या टप्प्यात NDA आघाडीवर आहे. त्याच्या या ट्विटमधून असं भासवण्यात आलं की डी न्यूजला आधीच निकाल माहिती आहे, म्हणजे निवडणुकीत धांदली किंवा वोट चोरी झाली आहे. हेच खोटं कथानक राहुल गांधी, काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष पसरवत होते. प्रत्यक्षात डी न्यूजचं ट्विट हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पोस्टचं तंतोतंत रूप होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या ट्विटमध्ये फक्त राजकीय उत्साह व्यक्त केला होता की NDAला पहिल्या टप्प्यात चांगला प्रतिसाद मिळतोय. हे कोणत्याही प्रकारचं अधिकृत निकाल किंवा भविष्यवाणी नव्हती. परंतु मोहम्मद जुबैरनं याच ट्विटचा इंग्रजी अनुवाद करून असं दाखवलं की जणू डी न्यूजनंच NDAच्या आघाडीची घोषणा केली आहे. अनुवादामुळं संदर्भ बदलला आणि पोस्ट दिशाभूल करणारी ठरली. यातून असा चुकीचा संकेत देण्यात आला की पंतप्रधान नरेंद्र मोदींना आधीच निकाल माहीत होते, जे पूर्णतः खोटं आहे. मतदानानंतर सर्व राजकीय नेते आपल्या आपल्या बाजूनं आघाडीचा दावा करत असतात. हे राजकारणातील सामान्य आणि पारंपरिक असं वर्तन आहे. उदाहरणार्थ, राष्ट्रीय जनता दलाचे तेजस्वी यादव यांनीही मतदान संपल्यानंतर एक्सवर दावा केला की महाआघाडी आघाडीवर आहे. त्यांनी लिहिलेलं होतं, 20 वर्षानंतर पहिल्यांदाच महाआघाडीच्या बाजूनं अभूतपूर्व बदल दिसतोय. प्रत्येक घरातून नाही तर प्रत्येक हृदयातून एक आवाज येतोय, यावेळी आम्ही नवीन तरुण सरकार आणू. प्रत्येक घरातून सरकार चालवू आणि प्रत्येक बिहारी मुख्यमंत्री होईल. आता जर एखाद्या न्यूज चॅनलनं हेच शब्द ट्विट केले तर त्याचा अर्थ असा होत नाही की त्यांना निकाल आधीच माहिती आहे. म्हणूनच मोहम्मद जुबैरची पोस्ट पूर्णतः दिशाभूल करणारी होती. निवडणुकीच्या काळात अशा प्रकारच्या फेक न्यूज लोकशाहीसाठी अत्यंत घातक ठरू शकतात. जुबैर अनेकदा इस्लामवरील टीका करणाऱ्यांना गप्प करण्यासाठी फेक न्यूज आणि वैयक्तिक हल्ल्यांचा वापर करतो. जेव्हा कोणी इस्लामशी संबंधित एखाद्या विषयावर तथ्याआधारित चर्चा करतो तेव्हा जुबैर त्याला इस्लामफोबियाचा ठप्पा देऊन ट्रोलर्सची भीड त्याच्यावर सोडतो. उदाहरणार्थ, त्यानं BJPच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या विरोधात सोशल मीडियावर लोकांना भडकवलेलं होतं. नुपूर शर्मा यांनी पैगंबर मोहम्मद आणि आयशा यांच्या नात्याबद्दल जे भाष्य केलं ते अनेक इस्लाम विद्वानांनी आधीही मांडलेलं होतं. पण जुबैरनं तथ्य तपासलं नाही, उलट वैयक्तिक हल्ले केले. त्याचप्रमाणे त्यानं धार्मिक स्थळांविषयी, हिंदू समाजाविरुद्ध किंवा दंगलींच्या घटनांविषयी अनेकदा खोट्या बातम्या पसरवलेल्या आहेत. मुहूतील मुस्लिम हिंसेसाठी हिंदूंना जबाबदार ठरवणं, बांगलादेशातील हिंदू नरसंहार झाकणं, कावड यात्रेकरूंनी पोलिसांवर हल्ला केल्याची खोटी बातमी पसरवणं ही त्याची काही उदाहरणं आहेत. या सर्व प्रकरणांमध्ये मोहम्मद जुबैरनं फेक न्यूजच्या माध्यमातून समाजात गोंधळ आणि वैमनस्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मांडण्यात आलेले विषय आपल्याला कसे वाटले याबद्दलची आपली मतं, आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून अवश्य कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा, जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा, आपल्या मित्रपरिवारात शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद आणि नमस्कार.